नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजपर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचे स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर व्याकरणचा धडा आलेला आहे त्याचे नाव काय आहे? विरामचिन्ह। काय आहे? विरामचिन्ह। आणि विरामचिन्ह यांचा हा दुसरा सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय करणार किंवा काय बघणार आहे। तर चला बघून घ्या। पहिल्या सीझन मध्ये आपण यांचे काही प्रकार पाहिले आणि इथे पण आपण यांचे अजून प्रकार पाहणार आहे। तर चला बघून घ्या। आता आपल्या समोर 12वा प्रकार आलेला आहे। कोणता? 12वा प्रकार आलेला आहे। तर 12वा प्रकार कोणता आहे ते बघून घ्या। अपूर्ण सूचक चिन्ह। काय म्हणतात यांना? अपूर्ण सूचक चिन्ह। 12वा हे कोणता प्रकार आहे आपला? अपूर्ण सूचक चिन्ह। आणि यांच्या चिन्ह कशा प्रमाणे आहे हे बघा तुम्ही। यांच्या चिन्ह असं प्रमाणेही दिलेले जात आहे। नीट प्रमाणे ऐकून घ्या। यांच्या चिन्ह कसं आहे? यांच्या चिन्ह असंही दिलेले जात आहे। बघा, नाटक, उपन्यास अथवा कहानी में उसके किसी अंक या भाग की समाप्ति पर इसका प्रयोग किया जाता है। तर याप्रमाणे तुम्ही बघणार का हा जी चिन्ह आहे तुमच्या समोर यांचा प्रयोग कशासाठी होऊन जात आहे? तर नाटक किंवा उपन्यास अथवा कहाणी, नीट प्रमाणे ऐकून घ्या। नाटक, उपन्यास अथवा कहाणी याबद्दल यांचा अंक या भागाची समाप्ती केल्याबद्दल यांचा प्रयोग केलेले जात आहे। कळलं की नाही? हो। तर आता अजून काय आहे नीट प्रमाणे ऐकून घ्या। आता आपल्या समोर आलेला आहे 13वा। 12वा तर झालेला, परंतु आता आपल्या समोर आला आहे 13। त्यांना म्हणतात समाप्ती सूचक चिन्ह। काय म्हणतात त्यांना? समाप्ती सूचक चिन्ह। काय म्हणतात? समाप्ती सूचक चिन्ह। कारण मी तुम्हाला परत परत काय सांगत आहे की तुम्हाला हे जे प्रकार आहे ना ते तुम्ही वाचून घेणार आहे। तर याबद्दल मी तुम्हाला परत परत सांगत आहे समाप्ती सूचक चिन्ह। आणि यांचा प्रयोग आपण किंवा यांचा चिन्ह असासाठी होऊन जात आहे। इस चिन्ह का प्रयोग कहानी, उपन्यास, नाटक आदि के समाप्त होने पर किया जाता है। हा जे चिन्ह आहे त्यांचा प्रयोग कहाणी, उपन्यास, नीट प्रमाणे ऐकून घ्या। हा जे चिन्ह आहे त्यांचा प्रयोग कहाणी, उपन्यास, नाटक यांच्या समाप्ती होऊन बद्दल केलेले जात आहे। परत सांगत आहे, नीट प्रमाणे ऐकून घ्या। या चिन्हाचा प्रयोग आपण कहाणी, उपन्यास, नाटक यांच्या समाप्त केलेल्या बद्दल ही जाणून जात आहे आणि यांचा प्रयोग पण तशासाठीही करते। तर अजून काय आहे नीट प्रमाणे ऐकून घ्या। बघा, आता आपल्या समोर आलेला आहे 14वा। 14वा काय? विस्तार चिन्ह। काय म्हणतात यांना आपण? विस्तार चिन्ह असंही म्हणतात। बघा, वाक्य अथवा कथन को बढ़ाने के लिए इस चिन्ह का प्रयोग किया जाता है। वाक्य किंवा कथन याला वाढायचं आहे। वाक्य किंवा कथन यांना वाढायचं आहे तर या चिन्हाचा प्रयोग आपण करतो। जसे इथे तुम्ही बघणार उदाहरण, यदि मैं प्रधानमंत्री होता तो। तर याबद्दल अच्छा इथे उदाहरण दिलेले आहे, यदि मैं प्रधानमंत्री होता तो। तर याबद्दल हा चिन्हाचा प्रयोग करत आहे। तर यांना आपण काय म्हणतात? विस्तार चिन्ह असंही म्हणतात। दुसरा बघा इथे 15वा, लागव चिन्ह। काय म्हणाले आहे? लागव चिन्ह। तर लागव चिन्ह काय आहे आणि त्यांचा प्रयोग कशासाठी आपल्याला करत जायचं आहे ते आपण बघणार आहे। तर लागव चिन्ह असं दिलेले आहे आणि याबद्दल आपण बघणार आहे की लागव चिन्हाचा प्रयोग कशासाठी आपल्याला करत आहे। बघा, बड़े अंशों को जब संक्षेप में लिखना होता है तब लागव चिन्ह का प्रयोग किया जाता है। जे खूपच मोठा अंश आहे त्यांना आपल्याला संक्षेप मध्ये लिहायचं आहे किंवा संक्षेप मध्ये लिहायचे आहे तर आपण लागव चिन्ह यांचा प्रयोग करते। कळलं की नाही? हो। पुन्हा सांगत आहे मी, नीट प्रमाणे ऐकून घ्या। लागव चिन्ह यांचा प्रयोग कशासाठी करत आहे? तर लागव चिन्ह यांच्यासाठी आपल्याला खूपच मोठा अंश जेव्हा संक्षेप मध्ये लिहायचा होता तर त्याबद्दल हा जे लागव चिन्ह आहे त्यांचा प्रयोग आपण करतो। कळलं की नाही? हो। आता उदाहरण जसे प्रोफेसर तर यांचा प्रो आणि डॉक्टर तर यांचा डा। तर याप्रमाणे तुम्ही पाहणार का हा लागव चिन्ह यांचा प्रयोग कशासाठी करत आहे। आता आपण 16वा बघणार, विवरण चिन्ह। काय आहे? विवरण चिन्ह। तर विवरण चिन्ह यांचा प्रयोग कशासाठी केलेले जात आहे किंवा कशासाठी आपण करणार आहे ते आपण बघणार आहे। तर नीट प्रमाणे ऐकून घ्या। विवरण चिन्ह यांना काय म्हणतात आपण? विवरण चिन्ह म्हणतात। बघा, जब वाक्यांश म्हणजे वाक्य, जब वाक्यांशों के बारे में कोई सूचना, निर्देश या विवरण आदि देना होता है तब विवरण चिन्ह का प्रयोग होता है। बघा, नीट प्रमाणे ऐकून घ्या। जेव्हा वाक्यांश याबद्दल आपल्याला यांची माहिती किंवा यांची सूचना, निर्देश या विवरण हा सगळं देऊन जात आहे
तेव्हा विवरण चिन्ह यांचा प्रयोग होऊन जात आहे. कळलं की नाही? परत सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्या. ज्या वाक्यांमध्ये किंवा ज्या वाक्यामध्ये कोणत्याही सूचना किंवा कोणताही निर्देश विवरण हा सगळं देऊन जात आहे, त्यांना आपण विवरणचिन्ह असंही म्हणतो किंवा त्यांचा प्रयोग असंही करतो. कळलं? हो. आता इथे उदाहरण बघा की कहाणी लेखन के मुद्दे नीचे दिए जा रहे. कहाणी लेखनाचा मुद्दा इथे खाली दिलेला आहे, तर याबद्दल हा चिन्हाचा प्रयोग यासाठी केलेले जात आहे. कळलं? हो. तर चला अजून बघून घ्या. बघा, आता हे तर आपल्याला झाला की यांचा प्रकार कसा आहे आणि यांचे किती प्रकार आहे हे आपण पाहिले. तर आता आपण पाहणार आहे की यांच्या प्रश्न किंवा उत्तरे कशा प्रमाणे तुमच्या समोर आलेला आहे किंवा येणार आहे. बघा, निम्नलिखित वाक्य में उचित विराम चिन्ह प्रयोग करके वाक्य फिर से लिखो. निम्नलिखित वाक्यात उचित विराम चिन्ह आहे त्यांचा प्रयोग आपल्याला करून त्यांचं वाक्य पूर्ण लिहायचं आहे. तर पहिला बघा इथे, रूपा ने कंठावरुद्ध स्वर में कहा काकी उठो भोजन कर लो. रूपा यांनी कंठावरुद्ध स्वरला सांगितले की काकी उठा आणि भोजन करून घ्या. तर उत्तर आहे रूपाने कंठावरुद्ध स्वर में कहा आणि तुम्ही बघणार इथे कोणता विरामचिन्ह घेतलेलं आहे. काकी उठो भोजन कर लो. तर याप्रमाणे मी उत्तर दिलेलं आहे, परंतु तुम्हाला हा चिन्ह कोणता आहे तुम्हाला ओळखायचं आहे. कळलं? तर हा तुमचा गृहपाठ आहे. आता इथे बघा दुसरा, व सोचने लगी हाय कितनी निर्दयी हूँ. ते विचारू लागले की मी किती निर्दयी हूँ. तर उत्तर यांचं आहे व सोचने लगी हाय कितनी निर्दयी हूँ. हा कोणता आहे? विस्मयादी सूचक. तर याप्रमाणे मी कोणाला तुम्हाला नाव सांगणार, परंतु तुम्हाला पण करायचं आहे. कळलं? हो. तर अजून बघून घ्या. इथे बघा, इथे दिलेलं आहे अजून तुम्हाला तिसरा, जिसकी संपत्ति से मुझे 200 रुपया वार्षिक आय हो रही है उसकी ये दुर्गति और मेरे कारण है दयामय भगवान. तर याबद्दल यांचं उत्तर कशा प्रमाणे दिलेले आहे किंवा यांचा या प्रकारे यानात कोणता विरामचिन्ह प्रयोग केलेला आहे. बघा, जिसकी संपत्ति से मुझे 200 रुपया वार्षिक आय हो रही है उसकी ये दुर्गति और मेरे कारण है दयामय भगवान. तर याबद्दल इथे पण कोणता चिन्ह वापर केलेला आहे? लवकरच लवकर सांगा. हो, विस्मयादी बोधक. तर याप्रमाणे आता आपण 14 पाहणार. वह चौकी चारपाई के इधर उधर ताकने लगी, कहीं नीचे तो नहीं गिर पड़ी. याबद्दल इथे यांचं उत्तर आहे, व चौकी चारपाई के इधर उधर ताकने लगी की कहीं नीचे तो नहीं गिर पड़ी. तर याबद्दल यांचा पर प्रयोग कशासाठी केलेले आहे किंवा कोणता आहे हे तुम्हाला जाणायचं आहे. कळलं? इथे बघा पाचवा, बोली नहीं बेटी जाकर अम्मा से मांग लाओ. तेवढ्यात उत्तर दिलेलं आहे, बोली नहीं बेटी जाकर अम्मा से और ले मांग लाओ. तर याबद्दल यांचा कोणता इकहरण उदाहरण चिन्ह दिलेले आहे. इथे बघा, काकी ने पूछा क्या तुम्हारी अम्मा ने दी है. काकी यांनी विचारले की क्या तुझी आईने दिलेले आहे. तर काकी ने पूछा क्या तुम्हारी अम्मा ने दी. इथे प्रश्न सूचक आणि लवकरच दोहरा इकहरा उदाहरण चिन्ह नाही आहे, ते दोहरा उदाहरण चिन्ह आहे. तर याप्रमाणे तुम्हाला मी काही काही सांगत आहे, पण अजून जे आहे तुम्हाला स्वतःही करायचं आहे. आता इथे बघा, लवकरच लवकर, पुकारने लगे और बुढ़िया कौन है ये कहाँ से आ गई देखो किसी ने छू न दे. तर याप्रमाणे इथे बघणार उत्तर यांचं, पुकारने लगे अरे ये बुढ़िया कौन है यह कहाँ से आ गई देखो किसी को छू न दे. तर प्रश्न सूचक चिन्ह आणि इथे पण दोहरा चिन्ह आहे. तर याबद्दल अजून आहे, हाय कैसी सुगंध है अब मुझे कौन पूछता है. तर याबद्दल यांचं उत्तर आहे, हाय कैसी सुगंध है अब मुझे कौन पूछता है. तर याप्रमाणे कोणता चिन्ह हे तुम्हाला, मला माहित आहे की तुम्हाला माहित आहे, तर तुम्ही लिहून घ्या. इथे बेटे तरुण होकर चल बसे. तर बेटे तरुण होकर चल बसे थे. आता इथे, नागर जी हम लोगों ने आपका बहुत समय लिया बल्कि आपकी उम्र और स्वास्थ्य का भी लिहाज नहीं किया. तर याबद्दल इथे, नागर जी हम लोगों ने आपका बहुत समय लिया बल्कि आपकी उम्र और स्वास्थ्य का भी लिहाज नहीं किया. तर याबद्दल इथे कोणता शब्द दिलेले आहे किंवा कोणता हात दिलेला आहे हे तुम्हाला कळत आहे. तर अजून काय आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या. ते बघा, अजून प्रश्न किंवा उत्तरे आहे. इथे बघा, जब पूरी प्राण शक्ती एक जगह केंद्रित होगी तो इंटरव्यू आई बनाएगी. इथे काय म्हणाले की जेव्हा पूर्ण शक्ती एका
एका जागावर स्थित होणार तेव्हा ही इंटरव्यू आई बनवण, तर जब पूरी प्राणशक्ती एक जगह केंद्रित होगी. आणि इथे तुम्ही पाहणार की इकडना चिन्ह दिलं आहे इंटरव्यू आई बनाएगी. तर याबद्दल असा इथे पूर्णविराम पण दिलेले आहे. तर याबद्दल तुम्हाला अजून शोधायचं आहे की कोणतं उत्तर आहे. इथे बघा, नाचो बहुत गोपाल के लिए सफाई कर्मियों की बस्तियां में भी जाना पड़ा. तर इथे नाचो बहुत गोपाल के लिए सफाई कर्मियों की बस्तियों में भी जाना पड़ा. तर याबद्दल इथे पण आहे, पुराने साहित्यकार में आप किसको अपना आदर्श मानते. जे पुराणे साहित्यकार आहेत त्यांना आपण कोणाला आपला आदर्श मानणार आहे, तर पुराने साहित्यकार में आप किसको अपना आदर्श मानते हे. तर याबद्दल इथे प्रश्नसूचक चिन्ह लागलेला आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. इथे बघा, बाबा शाम को नित्य के प्रति रामचरितमानस मुझसे पढ़वाकर सुनते थे. तर इथे उत्तर दिलेलं आहे, बाबा शाम को नित्य प्रति रामचरित मुझसे पढ़वाकर सुनते थे. तर इथे पण बघा अल्पविराम आणि इथे कोणतं एकहरण उदाहरण चिन्ह आहे. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की इथे अजून काही चिन्ह दिलेले आहे, ते तुम्हाला करायचं की हा कोणतं चिन्ह आहे. अजून प्रश्न बघूया. जगन्नाथ रत्नाकर गोपाल राय गहमरी प्रेमचंद किशोरी लाल गोस्वामी लक्ष्मीधर वाजपेयी आदि के नाम याद आते हैं. आणि याबद्दल यांचं उत्तर बघा, जगन्नाथ रत्नाकर गोपालराय गहमरी प्रेमचंद किशोरी लाल गोस्वामी लक्ष्मीधर वाजपेयी आदि के नाम आ जाते हैं. तर इथे तुम्ही बघणार की इथे आणि इथे आणि इथे आणि इथे काही चिन्ह लागलेलं आहे. तर हा कोणतं चिन्ह आहे हे तुम्हाला जाणायचं आहे. कळलं? हा कोणतं चिन्ह आहे हे सगळं तुम्हाला जाणायचं आहे. तर याप्रमाणे इथे अजून काय प्रश्न आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या. पिताजी ने आंदोलन में भाग लेने से रोका. पिताजी यांनी आंदोलन मध्ये भाग घ्यायला थांबवले का? ते यांचं उत्तर बघा, पिताजीने आंदोलन में भाग लेने से रोका. तर याप्रमाणे इथे जो दिलेले आहे हा कोणता शब्द वापर जात आहे किंवा कोणत्या शब्दाचा प्रयोग करून जात आहे किंवा कोणता चिन्ह यांचा प्रयोग करू देत आहे, हा सगळं तुम्हाला माहित आहे आणि तुम्हाला लिहायचं आहे. इथे बघा, जवाब दिया हाँ बाबूजी एक जगह खाने पर चले गए थे. तर इथे तुम्ही बघणार की जवाब दिया हा चिन्ह लागले आहे, हाँ बाबूजी हे एक चिन्ह आणि हे एक चिन्ह एक जगह खाने पर चले गए थे. तर याबद्दल कुठे कोणतं चिन्ह लागलेलं आहे किंवा यांचं उत्तर कोणतं आहे हा सगळं माहिती तुम्हाला द्यायचं आहे. अजून आहे, बालक प्राथमिक शाला से लेकर देश विदेश से ऊंचे ऊंचे महाविद्यालयों में सीखकर जो योग्यता प्राप्त करते हैं वे शिक्षालय सरकार द्वारा चलाए जाते हैं. तर याप्रमाणे यांचं उत्तर कसं आहे बघा, बालक प्राथमिक शाला से लेकर बालक प्राथमिक शाळाबद्दल देश किंवा विदेश उंचे उंचे महाविद्यालय सीखकर जो योग्यता प्राप्त करते हैं किंवा करता है वे शिक्षालय सरकार द्वारा चलाए जाते हैं. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की इथे आणि इथे विरामचिन्ह किंवा चिन्हाचा प्रयोग केलेले आहे आणि इथे आणि इथे. तर याबद्दल हा कोणता चिन्ह आहे किंवा हा चिन्हाचं नाव काय आहे तुम्हाला लिहायचं आहे. इथे बघा, सिरचंद दादा मानू इतना ही बोल सकी. सिरचंद दादा मानू इतकंही बोलू लागली. तर याप्रमाणे इथे आणि इथे आणि हा चिन्ह लागलेला आहे. तर हा चिन्हाचं नाव काय आहे तुम्हाला लिहायचं आहे. आता इथे बघा, मुही मुंह में बड़बड़ाया माफ कर लक्ष्मी रहमान बड़ा मूर्ख है. मुही मुंह बड़बड़ाया माफ कर लक्ष्मी रहमान बड़ा मूर्ख है. तर याबद्दल इथे पण काही चिन्ह लागलेलं आहे ते तुम्हाला जाणायचं आहे. कळलं? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. तर आज आम्ही काय शिकलो, आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे विरामचिन्ह यांचा प्रयोग करण्याचा आहे आणि कशाबद्दल हा प्रश्नावर किंवा कोणताही वाक्य जे तुमच्या समोर आलेलं आहे त्यांचा प्रयोग कशासाठी करत आहे किंवा कसा करणार हे पण आपण पाहिले. भाषा याबद्दल विरामचिन्ह यांचा खूपच उपयोग केलेला आहे. कारण की जेव्हा पण आपण धडा किंवा काही पण विचारत असता किंवा काहीही बोलत असता, जेव्हा आपण बोलता बोलता शांत होता, तर त्याबद्दल कोणत्या चिन्हाचा प्रयोग करायचा आहे किंवा कोणतं चिन्ह कुठे येणार हे सगळं आता आपण पाहिले. हा बद्दल मी तुम्हाला हे सांगणार आहे की जेव्हा तुम्ही वाचन करता किंवा जेव्हा तुम्ही आपल्या प्रश्नाचं उत्तर लिहिता, तर त्याबद्दल तुम्हाला सतत यांचा प्रयोग करायचा होता. तर या प्रयोगासाठी तुम्हाला कुठे कोणाच्या चिन्हाचा प्रयोग करायचा आहे किंवा कुठे कोणाच्या चिन्हाचा उपयोग करायचा आहे, ह्या सगळं माहिती इथे दिलेली आहे. तर याबद्दल त्यांची जी परिभाषा आहे ते तुम्ही नीटप्रमाणे ऐकून आणि लिहून घ्या. कारण की जेव्हा तुम्ही लिहिणार तेव्हा तुम्हाला जास्त कळणार की याबद्दल यांच्या परिभाषा दिलेली आहे आणि हा शब्दाचा प्रयोग किंवा हा जे चिन्ह आहे यांचा प्रयोग आपल्याला कुठे करण्याचा आहे आणि यांचा प्रयोग कशासाठी आहे. जसे प्रश्न चिन्ह
जेव्हा तुम्ही कोणाबरोबर प्रश्न विचारते, तर प्रश्नचिन्ह यांचा प्रयोग करायचा आहे. जेव्हा तुम्ही खूपच नाव घेतलेलं आहे, तर याबद्दल कोणता चिन्ह आहे, तर याबद्दल सगळं माहिती तुम्हाला मी इथे दिलेली आहे. तुम्हाला फक्त काय करायचे आहे, त्यांच्याशी कशाप्रमाणे त्यांना वापर करायचा हे तुम्हाला कळणार आहे. कळलं? हो. धन्यवाद.